लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं आपण, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, याचा अर्थ यंग्स मॉड्युलस चेक केला होता. मग आता यंग्स मॉड्युलसमध्ये काय होतं की यंग्स मॉड्युलस म्हणजे नथिंग बट तुमच्या वायरच्या स्ट्रेचिंगला जो अपोजिशन होतो मटेरियलचा तो म्हणजे यंग्स मॉड्युलस. बॉडी किती प्रमाणात त्याला अपोज करते लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसला किंवा लॉन्जिट्युडिनल जो स्ट्रेच घेणार आहे आपण त्याला बॉडी कितीपर्यंत अपोज करते, मटेरियल अपोज करतं त्याच्यावर जो ती जी क्वांटिटी सांगते त्याला म्हणतात यंग्स मॉड्युलस. आता सिमिलरली आपल्याला व्हॉल्यूम स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेसला अपोज करणारी क्वांटिटी बघायची. मग पहिला आहे तुमचा बल्क मॉड्युलस. त्यातला बल्क मॉड्युलस बघायचं. बल्क मॉड्युलस याचा अर्थ तुम्ही जे लास्ट टाइम व्हॉल्यूम स्ट्रेसमध्ये बघितलं होता, काय केलेला तुम्ही की बॉडीला कॉम्प्रेस केला होता. तुमचा फोर्स ना बॉडीच्या सरफेसवर परपॅन्डिक्युलर होता. बल्क मॉड्युलस त्यात काय केलं होतं आपण की बॉडीला ना व्हॉल्यूमद्वारे याचं कंप्रेस केलं होतं आणि त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज केलं होतं. त्यावेळी जो स्ट्रेस तयार होतो त्याला म्हणतो आपण व्हॉल्यूम स्ट्रेस. मग आता बल्क मॉड्युलस म्हणजे काय असतो की बल्क मॉड्युलस म्हणजे स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. बल्क मॉड्युलस म्हणजे काय, इट इज अ रेशिओ ऑफ बल्क व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन याचा अर्थ तुमचा बल्क मॉड्युलस असतो. आता या बल्क मॉड्युलसमध्ये फॉर्म्युला कसा आहे की व्हॉल्यूम स्ट्रेस कसा आहे, फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे नथिंग बट कसा लिहिला होता आपण, एरिया इंटू चेंज इन प्रेशर डिवायडेड बाय एरिया. मग व्हॉल्यूम स्ट्रेस किती होतोय, चेंज इन प्रेशर. व्हॉल्यूम स्ट्रेसमध्ये काय लिहिला होता आपण, चेंज इन प्रेशर. आणि अजून एक होता की व्हॉल्यूम स्ट्रेन. व्हॉल्यूम स्ट्रेन याचा अर्थ काय होता की चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम. स्ट्रेनची डेफिनेशन लक्षात आहे ना की काय म्हणतो आपण, चेंज इन डायमेन्शन, इट इज अ रेशिओ ऑफ चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. मग इथं काय होणार की चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम. करेक्ट. व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया, तो नथिंग बट चेंज इन प्रेशर आहे. आणि व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे की चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. सो काय करायचं आपल्याला, जस्ट आता काय करायचं, जस्ट स्ट्रेस आणि स्ट्रेनची व्हॅल्यू याच्यात घालायची. मग आता काय होणार, स्ट्रेसची व्हॅल्यू काय डी पी आणि स्ट्रेनची व्हॅल्यू किती आहे डी व्ही बाय व्ही. सो इट बिकम्स द व्ही इंटू डी पी बाय डी व्ही, म्हणजे व्हॉल्यूम इंटू चेंज इन प्रेशर डिवायडेड बाय चेंज इन व्हॉल्यूम. हा काय झाला तुमचा बल्क मॉड्युलस. आता ही झाली बाय डेफिनेशननुसार क्वांटिटी. आता याचं डायमेन्शन काय येणार की याचं डायमेन्शन म्हणजे स्ट्रेसचं जे डायमेन्शन आहे तेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन सॉरी युनिट काय येणार आहे याचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन म्हणजे m1 L⁻⁻⁴ T⁻⁻². बल्क मॉड्युलसमध्ये एवढं आहे की आपल्याला हा बघायचा. आता बल्क मॉड्युलस यूज कसा करतात की तुम्हाला काय म्हणतात ते पाण्यातून जाणारी बोट, पाण्याच्या खालून, व्हॉट वी कॉल दॅट, पाणबुडी, आता इंग्लिश वर्ड्स आठवत नाही आहेत पण सबमरीन. हां, सबमरीनमध्ये कसं असतं की तुमचा एक असा एक टोटल एक मेटल कंटेनर असतो ज्याच्यामध्ये तुमचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात आणि त्याच्यावरती तुमचा वॉटर असतो.
मग तुम्हाला जे सबमरीनचं जे मटेरियल आहे ते मटेरियल एवढं तयार करावं लागतं किंवा त्याचा एवढा बल्क मॉड्युलस असावा लागतो की पाण्यामध्ये जे कुठलं त्याचं प्रेशर येईल त्या प्रेशरला तो कमीत कमी अपोज करू शकेल. नॉट जस्ट लाईक क्रश डाऊन झाला असा प्रकार नको आहे आपल्याला. तो बल्क मॉड्युलस त्या सबमरीनचा एवढा पाहिजे आपल्याला की तो विथस्टँड झाला पाहिजे तेव्हा ह्याच्या खाली पाण्याच्या खाली तुमच्या. कारण कसं आहे की पाणी जसं तुम्ही पाण्याच्या सरफेस खाली खाली जाल तसं तसं त्याचं प्रेशर वाढत जातं. तुमच्या वॉटरचं प्रेशर वाढत जातं जसं तुम्ही सरफेसच्या खाली जात जाता पाण्याच्या. मग त्यामुळे सबमरीनमध्ये तुम्ही काय करता की तुम्ही ज्या मटेरियलचं मेटल कंटेनर बनवणार आहे त्याचा बल्क मॉड्युलस स्टडी केला जातो. तो बल्क मॉड्युलस तेवढा सफिशियंट लागतो त्यांचा ज्याद्वारे तो अपोज करेल की एक व्हॉल्यूम स्ट्रेस येतो ना पाण्याचा टोटल त्याच्यावरती. सबमरीन पाण्याच्या खाली असते त्याच्यामुळे सगळ्या डायरेक्शनवरून त्याचा फोर्स असतो. मग तुमचा बल्क मॉड्युलस एवढा स्ट्रॉंग लागतो की ज्याद्वारे तो जो काय पाण्याचा स्ट्रेस येईल स्पेसिफिक डेप्थपर्यंत त्याला तो अपोज करू शकेल. सबमरीनमध्ये जस्ट तुमचं मटेरियल नसतं प्लस एअरचं पण असते त्याच्यावर कॉम्प्रेसिबिलिटी. मग एअर प्लस मटेरियलची एवढी तुमची कॅपॅसिटी लागते की तुमचा तो विथस्टँड होईल पाण्याच्या तेवढा डेप्थमध्ये. आता बल्क मॉड्युलस किंवा ह्याचा जर ह्याची एक इन्व्हर्स क्वांटिटी पण आहे. म्हणजे 1/, बल्क मॉड्युलस घेतला तर त्याला म्हणतात कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतात 1/, किंवा रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलसला आपण कॉम्प्रेसिबिलिटी असं म्हणतो. 1 मार्कचा पॉईंट आहे तो. इन्व्हर्स ऑफ बल्क मॉड्युलस इज नोन ॲज कॉम्प्रेसिबिलिटी. आता कॉम्प्रेसिबिलिटी काय सांगतं की तुमची बॉडी किती कॉम्प्रेस होऊ शकते एका ठिकाणी. तुमची बॉडीची कॉम्प्रेस होण्याची कॅपॅबिलिटी जी दाखवते ते म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी दाखवते. आणि बल्क मॉड्युलस काय करतं की त्या कॉम्प्रेस करते जे कुठला व्हॉल्यूम स्ट्रेस होईल त्याच्यावर त्याच्या किती प्रमाणात अपोज करतं. तुमचं मटेरियल त्या व्हॉल्यूम स्ट्रेसला किती प्रमाणात अपोज करतं हे सांगत असतं बल्क मॉड्युलस. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय नथिंग बट काय सांगतात की तुमच्या बॉडीमध्ये जे काही डायमेन्शनमध्ये चेंज होत आहेत ना त्या डायमेन्शनला चेंज होण्यासाठी जे काय ऑपोजिशन दाखवतं ऑपोजिशन करतं मटेरियल ते म्हणजे नथिंग बट तुमचे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा त्याला रेजिस्टन्स टू चेंज असं म्हणतात. हा तुमचा रेजिस्टन्स दाखवतो तुमच्या बॉडीचा रेजिस्टन्स दाखवतो जो बॉडीच्या शेप और साईजला जो चेंज होतो त्याला. पॉईंट लक्षात आला. बल्क मॉड्युलस म्हणजे काय इट इज अ रेशो ऑफ स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. की पॉईंट एवढेच आहेत काय ह्याची डेफिनेशन स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. सेकंड पॉईंट पहिल्यांदा मग व्हॉल्यूम स्ट्रेस काढायचा व्हॉल्यूम स्ट्रेन काढायचा आहे. दोघांचा रेशो घेतला की तुम्हाला बल्क मॉड्युलस मिळून जाईल. आणि नंतर त्याचं युनिट सांगायचं आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि डायमेन्शन m⁻⁴ l⁻⁻⁻⁴ t⁻². आणि लास्ट पॉईंट काय द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस इज नोन ॲज अन कॉम्प्रेसिबिलिटी. एवढे की पॉईंट्स 2 मार्कासाठी सफिशियंट आहेत. बाकी त्याच्या मागचं तरी लक्षात आलं ना की बल्क मॉड्युलस म्हणजे काय तुमच्या बॉडीला व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो त्याला ऑपोजिशन जो देते क्वांटिटी किंवा ऑपोजिशन असते मटेरियलचं त्याला म्हणतात बल्क मॉड्युलस. ओके पॉईंट लक्षात आला. राईट डाऊन बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस is defined as bulk modulus is defined as ratio of volume stress to volume strain. It is a ratio of volume stress to volume strain. Let capital F be compressive force. Let capital F be compressive force. dP be change in pressure. dP be change in pressure. dV be
change in volume, dV, dV be change in volume, and V be the original volume, capital V be original volume. Then हे घ्या व्हॉल्यूम स्ट्रेस घ्या, व्हॉल्यूम स्ट्रेन काढा आणि बल्क मॉड्युलस काढा. इथं व्हॉल्यूम स्ट्रेस आहे, हा व्हॉल्यूम स्ट्रेन आहे, त्याच्यावर बल्क मॉड्युलस काढा. व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. आलं पण इट हॅज अ युनिट, इट हॅज अ युनिट. युनिट काय लिहिणार त्याचं मग लिहा, युनिट लिहा मग किती येते ते काय आहे ते, आणि डायमेन्शन लिहा. आणि डायमेन्शन इज m1 l raised to -1 t raised to -2. सो आता कसं आहे की हा जो मॉड्युलस आहे हा तुमचा सॉलिड, लिक्विड आणि गॅस या तिघांसाठी एक्झिस्ट होतो. तुम्ही सॉलिड, लिक्विड, गॅस ह्या तिघांनाही हा मॉड्युलस सांगू शकता. पण आपण जो लास्ट टाइम यंग्स मॉड्युलस बघितला होता तो फक्त सॉलिडसाठी सांगतो. फक्त आणि फक्त सॉलिडसाठी सांगत असतो. हा बल्क मॉड्युलस तुम्ही तिघांसाठी पण सांगू शकता, तिन्ही स्टेट्स ऑफ मॅटरसाठी. सो 1 मार्क्सचं हे लिहा, MCQ लिहा. MCQसाठी हा क्वेश्चन आहे, द रेसिप्रोकल ऑफ bulk modulus, the reciprocal of bulk modulus is called, the reciprocal of bulk modulus is called compressibility. MCQ चा क्वेश्चन आहे. It exists in solid, liquid, gas. It exists in solid, liquid, gas. Solid, liquid, gas. ओके, हा झाला तुमचा बल्क मॉड्युलस आणि कॉम्प्रेसिबिलिटी. आता यानंतरचा प्रश्न येतो शेअरिंग स्ट्रेसच्या बाबतीत. तर शेअरिंग स्ट्रेस काय असतो किंवा शेअरिंग स्ट्रेन म्हणा, त्याच्याशी जो मॉड्युलस रिलेटेड आहे त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. काय म्हणतात? तिसरा जे क्वांटिटी आहे त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. काय बघायचं? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. काय आहे तो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इक्वल टू द, किंवा त्याला काय म्हणतात, कशाचा रेशो आहे? शिअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शिअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन. तर कसा असतो प्रकार की शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेनमध्ये कसा असतो की तुमचा हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला काय केलं असतं की त्याने एक पॅरलल फोर्स, कशाशी? या सरफेसशी. एक फेस आहे ना त्याला पॅरलल असा सरफेस लावलेला असतो, एक फोर्स लावलेला असतो. आणि तो फोर्स डायरेक्शन झाला की काय होतं की तुमची अप्पर लेअर डिस्प्लेस होते. आता काय असतं की यावेळी असं ज्यावेळी फोर्स लावतो ना आपण त्यावेळी काय करतात की एक अपोजिशनला अजून एक त्याच्याच बरोबर अपोजिट असा दुसरा फोर्स लावतो, ज्याद्वारे काय होतं की हा जो बॉक्स आहे किंवा हा जो क्यूब आहे तो एका पोझिशनला राहतो फक्त. आणि फक्त ही जी वरची लेअर आहे ती डिस्प्लेस होते एखाद्या स्पेसिफिक
डायरेक्शनला, अदरवाईज इट मे बी ड्रॅग डाऊन, किंवा हा ड्रॅग होतो. तर काय करतात की एक फोर्स आहे तो खाली डाऊनवर्ड एक लावतात की ज्याद्वारे तो तिथं थांबेल, आणि दुसरा असा टेंजेन्शियल फोर्स एक लावतात जो अपर सरफेसला पॅरलल आहे, ज्याद्वारे काय होतं की तुमची अपर लेअर आहे ते कशी डिस्प्लेस होते त्या ठिकाणी. म्हणजे आता हा लेअरमध्ये कसं व्हायला लागलं आहे की ही लेअर जी आहे ती पुढे जायला लागली आहे, तुमचा बॉक्स आहे तिथे आणि हा पुढे चालला आहे. अशा वेळी जो स्ट्रेस तयार होतो ना बॉडीवर, त्याला म्हणतात शिअरिंग स्ट्रेस. मग अशा प्रकारचे चेंजेसला अपोज करण्याची जी क्वांटिटी आहे ना, किंवा जी क्वांटिटी ह्याला असं अपोज करण्याचं असं दाखवते, ती म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय करते, तुमच्या बॉडीचा शेप चेंजिंगला अपोज करत असते, किंवा अपोजिंग जी क्वांटिटी दाखवतात त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा हा जर बॉक्स असेल, क्यूब काढूया आपण इथं, एक छोटा म्हणत बराच मोठा झाला म्हणजे. तर काय करतात की एक फोर्स या डायरेक्शनला लावतात, तर तोच दुसरा अजून एक फोर्स लोअर सरफेसला या डायरेक्शनला लावतात. कसे दोघांच्या क्वांटिटी सेम आहेत, फक्त काय आहे डायरेक्शन्स अपोजिट आहे. एक एफ बार डायरेक्शनला आहे आणि दुसरा आहे मायनस एफ बार. मायनस याचा अर्थ की क्वांटिटी सेम आहे, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. मग अशा वेळी काय होतं, ह्याची जी अप्पर लेअर आहे ती अप्पर लेअर ह्याची डिस्प्लेस होते एखाद्या स्पेसिफिक डिस्टन्सनं. काय होते की हा जो अप्पर लेअर आहे तो डिस्प्लेस होतो किती, थीटा अँगलने. लास्ट टाइम आपण जी डायग्राम काढली होती त्यात काय झालं, फक्त एक आपण फेस कन्सिडर केला होता. शेअरिंग स्ट्रेसच्या याच्यामध्ये एक डायग्राम हीच काढली होती, फक्त काय केलं आपण इथे एक फक्त हा फेस घेतला रॅदर दॅन पूर्ण क्यूब. रॅदर दॅन पूर्ण क्यूबपेक्षा आपण काय केलं की एक फेस फक्त कन्सिडर केला, आणि त्या फेसवरून सांगितलं आपण की शेअरिंग स्ट्रेसची एवढी क्वांटिटी आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे की मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काढायची. मग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काढण्यासाठी काय करूया की पहिल्यांदा शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेन काय आहे ते बघू. मग आता शेअरिंग स्ट्रेस काय आहे, शेअरिंग स्ट्रेस काय, फोर्स पर युनिट एरिया. मग एफ एवढा फोर्स असेल जो तुमचा डिफॉर्मेशन घडवतोय, म्हणजे हा टेंजेन्शियल जो फोर्स आहे, अप्लाइड टेंजेन्शियल फोर्स ज्याच्यामुळे शेअरिंग स्ट्रेस तयार होतोय तो एफ, आणि ह्याचा सरफेस एरिया किंवा हा जो एरिया आहे तो आहे ए एवढा. मग शेअरिंग स्ट्रेस तयार काय होतं, फोर्स पर युनिट एरिया, डिफॉर्मेशन फोर्स पर युनिट एरिया. आणि शेअरिंग स्ट्रेन काय सांगितले आपण की इट इज अ रेशिओ ऑफ relative displacement of any layer to the its perpendicular distance from fixed layer. म्हणजे कुठून ही डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय हा साईड. हे जे सांगितलं होतं त्याला आपण सांगितलं होतं शेअरिंग स्ट्रेनच्या बाबतीत, आणि त्याला आपण मॅथमॅटिकली किंवा एक अज्युम केलं होतं की स्मॉल डिस्प्लेसमेंट झाली आहे. मग त्यावेळी आपण किती सांगितलं होतं, थीटा एवढा होता म्हणून सांगितलं. म्हणजे काय केलेलं की ह्याला एल घेतलेला आपण, ह्याला एल म्हटलेलं. मग अशा केसमध्ये काय झालं की तुमचा एल डिवायडेड बाय कॅपिटल ए घेतलं, म्हणजे ही डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय ही साईड. आता या ट्रायंगलमध्ये काय झालं, हे नथिंग बट काय झालं, ऑपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड, म्हणजे टॅन थीटा. ही एल डिवायडेड बाय एल म्हणजे काय होणार, टॅन थीटा. आणि म्हणजेच याला स्मॉलर अँगलसाठी आपण थीटा म्हणून एक्सप्रेस करू शकतो. यू विल टेक इट ॲज अ थीटा. मग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कसं लिहितात की शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन. मग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कसं लिहिणार, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन.
मग हे एफ डिवायडेड बाय ए डिवायडेड बाय थीटा म्हणजे काय होणार एफ डिवायडेड बाय ए थीटा. हे काय झालं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तुमच्या मटेरियलचं शेप चेंजिंगसाठी जी अपोजिशन जाणवतं किंवा अपोजिशन देतं ती कुठली क्वांटिटी ही मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतात. ज्याद्वारे हा तुमच्या बॉडीमध्ये जो कुठला शेप चेंज होईल. आता या ठिकाणी तुमचं अप्पर लेअर डिस्प्लेस झाले त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता ह्याचा यूज कुठं होतात की ज्यावेळी तुम्ही पिलर्स वगैरे घालत असता बिल्डिंग्समध्ये पिलर्समध्ये तुम्ही स्टीलचे रॉड्स घालता का कारण स्टीलच्या रॉड्सची तुमची मॉड्युलस ऑफ रिजिडिटी एवढा स्ट्रॉंग आहे की तो तुमच्या बॉडीच्या किंवा बिल्डिंगच्या जे काही शेप चेंज होईल तुमचा मे बी अर्थक्वेकमुळे जो कुठला शेप चेंज होण्याचा असतो प्रकार त्याला जास्तीत जास्त प्रमाणात तो अपोज करेल त्या ठिकाणी. त्यामुळे आपण मोस्टली स्टील यूज करतो रॅदर दॅन आयर्न कॉपर. मग त्या ठिकाणी तुमचे मटेरियलचे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी चेक करतात. तुम्ही सिव्हिलला वगैरे गेला तर सिव्हिलमध्ये पार्ट लक्षात येईल तुमच्या की मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपण कसा यूज करतो कन्स्ट्रक्शन्समध्ये वगैरे. सो काय करा आधी एवढं लिहून घ्या मग अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. हे लिहा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज डिफाइंड ॲज or it is defined as modulus of rigidity it is defined as ratio of shearing stress divided by shearing stress to shearing strain. Shearing stress to shearing strain within elastic limit. Within elastic limit. Within elastic limit. युनिट काय येणार याचं युनिट स्ट्रेसचं जे युनिट आहे तेच येणार आहे. म्हणजे युनिट इट हॅज अ युनिट स्ट्रेसचं युनिट काय हां मग तेच युनिट आहे याचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अँड डायमेन्शन काय येणार आहे M1 L⁻⁻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 ⁻
थोडंसं तिरकं काढायचं आणि ते जॉईन करायचं. अंडरस्टँडिंगसाठी फक्त डायग्राम घ्या, परीक्षेमध्ये काढायची गरज नाही आहे. लिहिलं? लेट एफ बी tangential force. Let capital F be tangential force. Let capital F be tangential force. A be area of cross section. A be area of cross section. Small l relative displaced length. Small l is a relative displaced length. Capital L be original length. And theta be shearing strain. Theta be shearing strain. मग हे लिहा. शेअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू एल अपॉन कॅपिटल एल. आणि हे डन. सो आता काही ह्यांचे आपल्याला झाले ना. ठीक. सो व्हॉट वी हॅव टू डू, लेट्स चेक इट आउट. की काहींचे एक्झाम्पल्स दाखवतो तुम्हाला की नक्की काय असतात. यंग्स मॉड्युलसला वाय असं डिनोट करतात. यंग्स मॉड्युलसला वाय असं डिनोट करतात. बल्क मॉड्युलसला कॅपिटल के न असं डिनोट करतात. आणि
तुमचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे त्याला इटानं डिफाईन करतो. म्हणजे काय करायचं, एन काढायचा आणि एनचा दांडा खाली ओढायचा, त्याला म्हणतात इटा. तुम्हाला काहींचे ना मी दाखवतो. यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, पुन्हा ही तुमची 10:10 पास्कलच्या रेंजमध्ये आहेत. लीड $7.5 and 2.5. $11, $14 and 4. Steel साठी 21, 16 and 8.3 and gold साठी 8.1, 18 and 2.9. ह्या तुमच्या काहीच व्हॅल्यूज आहेत. आता हे तुम्हाला लिहायची एवढी गरज नाही आहे, जस्ट सांगण्यासाठी आणलं. हे तुमचे यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ह्यांच्या काही व्हॅल्यूज आहेत. कोणासाठी? लीड, ॲल्युमिनियम, कॉपर, स्टील आणि गोल्ड. गोल्डला असं लिहितात माहिती आहे ना, AU मध्ये तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये गोल्डला असं लिहितात AU आणि सिल्वरसाठी AG असं लिहितात. सो हे कसे आहेत? व्हॅल्यूज आहेत. कोणाकोणाच्या? लीड, ॲल्युमिनियम, कॉपर, स्टील आणि गोल्ड. कोणासाठी? YK आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता चेक करा की स्टीलच्या Y केवढा आहे, बल्क मॉड्युलस केवढा आहे आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता हे बघा, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कसं आहे, Y म्हणजे यंग्स मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा स्टीलचा बेटर आहे रादर दॅन एनी अदर मटेरियल. म्हणजे काय सांगतो तुम्हाला की स्टील ना त्याच्या लेंथवाईजचं जे स्ट्रेचिंग आहे प्लस त्याला ट्विस्टिंग करण्यासाठी जास्त अपोज करतो. तुमचं स्टील एक असं मटेरियल आहे जे तुमचं स्ट्रेचिंग आणि ट्विस्टिंगसाठी जास्त प्रमाणात अपोज करतं. त्यामुळे मोस्टली काय करतात की ज्यावेळी तुमचे वेपन्स म्हणा किंवा अजून हायर लेवलचे, हायर क्वालिटीचे तुम्हाला ज्यावेळी मटेरियल्स किंवा युजेबल असं काही तयार करायचं असतं त्यावेळी मोस्टली कसं स्टील यूज करतात. मग त्या स्टीलमध्ये वेरियस प्रकार पडत असतात तुमचे. मग आता फक्त या केसमध्ये बघा काय झालं आहे की मॉड्युल किंवा बल्क मॉड्युलससाठी तुमची गोल्डची व्हॅल्यू सर्वात जास्त आहे. तुमचं गोल्ड व्हॉल्यूम स्ट्रेसच्या बाबतीत जास्तीत जास्त अपोज करतो. पण प्रश्न हा येतो की गोल्डची प्राईस एका तोळ्याला 40,000च्या आसपास आहे आता. सो एनी हाऊ आपण हे मटेरियल एवढं कॉस्टली आहे की आपण हे मटेरियल कुठल्याही बल्क मॉड्युलसच्या पर्पजसाठी यूज करू शकत नाही. म्हणजे अख्खीच्या अख्खी सबमरीन आपण गोल्डनं तयार नाही करू शकत. ती कितीला पडायची? 40,000 रुपये तोळा आहे म्हटल्यावर. सो काय करतात की सेकंड हायेस्ट कुठला आहे? स्टील आहे. सेकंड हायेस्ट बल्क मॉड्युलस कोणाचा आहे? स्टीलचा आहे. सो मोस्टली वी ट्राय टू यूज द स्टील. मग आता यांचा यूज कसा करतात? प्रॅक्टिकल पर्पज एक सांगतो. सगळ्यांना इन्शुरन्स हा प्रकार माहिती आहे? हां. आता कसं आहे, आपल्याला एखादा समजा गाडीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल 4 व्हीलरचा, तर आपल्याला गाडीचा इन्शुरन्स क्लेमला द्यावा लागतो. हां. मग आता इन्शुरन्समध्ये त्यांना काही स्वतःचे त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात. त्यांच्या स्पेसिफिक टर्म्स अँड कंडिशन्स असतात स्पीडच्या बाबतीत वगैरे वगैरे. तर काय करतात की ज्यावेळी ना मटेरियल तुमची गाडीचं जे काही हे झालेलं आहे तुमचं काय म्हणतात ते बॉडीचं जे काही डॅमेज झालं आहे गाडीच्या, ते काय करतात? स्टडी करतात. त्यांच्याकडे प्रत्येक कंपनीचं ना बोनेट कशाचं बनवलं आहे त्यांनी, इंजिन कशाचं बनवलं आहे याचं कंप्लीट ना एक प्रोफाईल चॅट असतो. आणि त्यामध्ये तुमचा हा यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस ह्याची
टोटल त्याने एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेली असते. मग आता काय करतात इन्शुरन्सवाले की यांचा यूज करून ना तुमच्या बॉडीवर किती मोठा इम्पॅक्ट झाला आहे हे फाइंड आउट करतात. किती मोठा इम्पॅक्ट म्हणजे काय सांगतो आपण की गाडी किती स्पीडनं जात होती हे सांगतात. मग त्यावरून ते ठरवतात तुमचा इन्शुरन्स द्यायचा की नाही. जर विदिन लिमिट असेल तर ते इन्शुरन्सचा क्लेमिंग करतात, अदरवाईज करत नाही. हे एक छोटंसं प्रॅक्टिकल यूज असतो ह्यांचा. यंग्स मॉड्युलस किंवा बल्क मॉड्युलस म्हणा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, हे अशा प्रकारच्या कॅल्क्युलेशन्समध्ये यूज करतात प्रॅक्टिकलच्या ह्याच्यात. तुमचं मे बी डायरेक्टली नाही करणार, मे बी तुम्हाला असं डायरेक्टली डे टू डे ह्याच्यामध्येच आपण जे रेग्युलर ऑब्झर्वेशन्समध्ये भेटतील असं नाही आहे. मग मे बी तुम्हाला कसं इन्शुरन्सच्या रिलेटेड बाबतीत म्हणा किंवा तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा जो इंजिनियर आहे आर्किटेक्ट, ते तुमच्या बिल्डिंग्सच्या कन्स्ट्रक्शन्सच्या वेळी काय करतात, कंपल्सरी ह्या मटेरियल्सची प्रॉपर्टी चेक केलेली असते. मग तुमच्या बिल्डिंगला वापरलेलं कॉन्क्रीट म्हणा, त्याचे वापरलेले स्टीलची क्वालिटी, त्याची क्वांटिटी, प्रत्येकाचा असा वेगळा प्रकार असतो त्याच्या काढायचा. त्यांचा स्टडी करून ठरवतात तुमचा की कुठलं मटेरियल वापरणं जास्त बेटर आहे आणि त्यानुसार तुमच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन घडतं. हा लक्षात आला की याचं प्रॅक्टिकल यूज बरेच आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं होतं की इन्शुरन्सच्या क्लेमिंगमध्ये करतात किंवा तुमच्या इंजिनिअरिंग ह्याचं एखादं कन्स्ट्रक्शन्स करायचे असतील त्या कन्स्ट्रक्शनच्या वेळी ह्याचा यूज करतात, ज्याद्वारे आपली जी कुठली बॉडी आहे ती मोर ड्युरेबल असावी म्हणून. तुमची बॉडी किंवा तुमची जी बिल्डिंग आहे ती मोर ड्युरेबल असावी, मोर सस्टेन व्हावी कुठल्याही कंडिशन्समध्ये. पॉईंट लक्षात आला. आणि मोस्टली काय यूज करतो स्टील, कारण की प्रत्येकाची जी व्हॅल्यू आहे ती हायेस्ट आहे त्याची, त्यामुळे आपण मोस्टली ट्राय टू यूज स्टील करतो आपण बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन्समध्ये किंवा तुमचं जे काही सबमरीन्स वगैरे तयार करायचे असतील त्याच्यासाठी आपण मोस्टली काय यूज करतो, स्टील यूज करतो. ठीक आहे, हे लक्षात आलं की ह्या स्टीलच्या व्हॅल्यूज आहेत. आणि हायेस्ट व्हॅल्यू याचा अर्थ काय होतो की जास्त रेजिस्टन्स देतो तुमच्या बॉडीच्या शेपला, साईजला, चेंजिंगसाठी स्टील जास्त अपोज करतं रॅदर दॅन एनी अदर मटेरियल्स. गोल्डला तुम्ही सहज स्ट्रेच करू शकता. तुम्हाला गोल्डच्या अंगठा माहिती असतील, ओढलं की सहज ताणता येतं. कॉपर असेल, कॉपरला आपण इझिली प्रेस करू शकतो. कॉपरच्या वायर्स, कॉपरचे आपल्याकडे हे पण असतात, काय म्हणतात ते, रिंग्स असतात, त्यांना काय असतं इझिली आपण कॉम्प्रेस करू शकतो, डिशेप करू शकतो. तोच प्रकार होत असतो आपला. ठीक आहे, आपल्याला हे बघितलं ठीक आहे, आतापर्यंत सगळं ठीक आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बघितलं, बल्क मॉड्युलस बघितलं, यंग्स मॉड्युलस बघितलं. आता हे सोडून अजून एक क्वांटिटी आहे. यंग्स मॉड्युलस डिफाईन करताना आपण काय ॲज्युम काय केलं होतं माहिती आहे का, की ना एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्या वायरचा स्ट्रेचिंगच्या वेळी चेंज होत नाही. आपण काय केलं होतं फक्त की फोर्स वाईज किंवा फोर्सच्या डायरेक्शनला आहे त्या डायरेक्शनमध्ये फक्त आपली चेंज झालेली आली हे आपण बोललो होतो. पण आपण असं काहीच म्हटलं नव्हतं की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज होतो. आपण जस्ट ॲज्युम केलं होतं की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एनी हाऊ सेम राहतो. पण इन प्रॅक्टिकल लाईफ कसं आहे की तुमचा तो सेम राहत नाही, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी व्हायला लागतो. जसे तुम्ही वायर स्ट्रेच करायला लागता ना तसा त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी व्हायला लागतो. मग आता ही जी क्वांटिटी आहे किंवा हा जो फेनोमेना आहे ना तो एक्सप्लेन करण्यासाठी काय केलं त्यांनी, पॉयसन्स रेशिओ टाकलं. तुमच्या मटेरियलसाठी पॉयसन्स रेशिओ टाकलं. मग आपल्याला काय बघायचं आहे की पॉयसन्स रेशिओची छोटी डेफिनेशन बघायची आपल्याला. मग काय केलं होतं आता आत्तापर्यंत ॲज्युम आपण की एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमध्ये काही चेंज होत नाही. मग आपल्याला इथं चेंज करणार आहोत. आता आपण इथं असं चेंज करूया की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज होतं. मग त्यासाठी कुठला पॉयसन्स रेशिओ घेऊया. पॉयसन्स रेशिओ पॉयसन्स रेशिओ. मग त्यासाठी काय कन्सिडर करायचं, एक वायर आहे जी रिजिड सपोर्टला सस्टेन केलेली आहे आणि त्याला आपण असं एखादी स्पेसिफिक लेंथ एवढी आहे असं म्हणूया. काय करूया, ह्याला वेट अटॅच करूया. वेट अटॅच केल्यानंतर काय होतं की तुमची वायरची लेंथ वाढते. आता कसं झालं, ह्याचा हा जो सेक्शन आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील आता कमी झाला इथं. मग काय करूया आपण त्यासाठी, पहिल्यांदा ह्याची ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल एवढी आहे असं म्हणून.
एक्सटेन्शन झालेली लेंथ किंवा एक्सटेंड केवढं झालं आहे, स्मॉल एल एवढं. नंतर ही जी हा जो डायमीटर आहे त्याला आपण कॅपिटल डी घेऊ. ओरिजिनल डायमीटर कॅपिटल डी होता आणि हा स्मॉल डी एवढा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की ह्यांचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल की आता काय झालं इथं फिजिकल सिच्युएशन काय झाली तुमची, वायरची लेंथ वाढली प्लस काय झालं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याचा कमी झाला. हे झालं, लक्षात आलं. हे आपलं प्रॅक्टिकल यूजसाठी. आता प्रॅक्टिकलमध्ये आपण कन्सिडर केलं की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होतो. मग पॉयसन्स रेशो काय सांगतो की पॉयसन्स रेशो नथिंग बट काय सांगतो आपला लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. पॉयसन्स रेशो काय सांगतो की लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन आहे. मग आता प्रश्न, आपल्याला लॉन्जिट्युडनल स्ट्रेन माहिती आहे काय, अलॉंग लेंथ वाईज जो काही चेंज होतो ना आपला, अलॉंग लेंथ वाईज जे डायमेन्शन होतं आपलं चेंज डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन घेतो त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. म्हणजे असा, त्याला आपण टेन्साईल स्ट्रेन पण म्हटलं होतं किंवा लिनियर स्ट्रेन हा देखील नाव होतं त्याला. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे कसं असतं की अलॉंग लेंथ वाईज आपण कन्सिडर केलेलं असतं. अलॉंग लेंथ वाईज त्याचं मे बी लेंथ चेंज झाली, तुमचा फोर्स अप्लाय झाला, मग त्याद्वारे तुमची चेंज कन्सिडर झाली लेंथची. मग आपल्याला आता प्रश्न उरला फक्त लॅटरल स्ट्रेनचा. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय असतं, लॅटरल स्ट्रेन म्हणजे चेंज इन अ डायमेन्शन इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे तुमचा फोर्स ना असा ॲक्ट झाला, असा वेट झाला याच्यात. हे तर काय आलं, अलॉंग लेंथ वाईज आपला फोर्स आहे. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय सांगायचं आपल्याला की कुठल्या डायमेन्शनला चेंज झाला आहे, तर अशा डायमेन्शन म्हणजे परपेंडिक्युलर सेक्शनमध्ये. मग आता तो कुठला, हा तुमच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनना केवढा चेंज झाला आहे त्यावरून फाइंड आउट करायचं असतं. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सांगण्याचं ते युनिट आहे डायमीटर, की तुमच्या हा जो एरिया क्रॉस सेक्शन कसा आपण सर्क्युलर कन्सिडर केला, मग हे डायमीटर कन्सिडर करणार आहे आपण. मग आता काय सांगणार आपण, लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय असतं, इट इज अ रेशिओ ऑफ चेंज इन अ डायमेन्शन इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द अप्लाइड फोर्स टू द ओरिजिनल डायमेन्शन. म्हणजे काय म्हणणार आपण, जर आपण म्हणायला गेलं बाय डेफिनेट किंवा मॅथमॅटिकली जर सांगायला गेलं तर लॅटरल स्ट्रेन कसा असतो की चेंज इन लेंथ म्हणजे हा डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. लॅटरल स्ट्रेन कसा असतो, ही चेंज डिवायडेड बाय दिस वन ओरिजिनल डायमीटर. तुमची चेंज इन डायमीटर एवढी झालेली आहे, डी एवढी, आणि ओरिजिनल डायमीटर कॅपिटल डी एवढी आहे. याला म्हणतात लॅटरल स्ट्रेन. तुम्ही आता काय करणार, इन डायरेक्शन परपेंडिक्युलर म्हणजे त्याच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणतो आपण. आता एफ बार तुमचा असा आहे ना, तो कशाचे परपेंडिक्युलर आहे इथं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला. मग आपण याचा स्टडी करणार आहे आता, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग आपण काय केलं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचं डायमीटर घेतलेलं आहे. मग लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू काय, चेंज इन डायमेन्शन म्हणजे तुमची आता जी डायमेन्शन आहे, डायमीटर आलेले आहे त्याचे स्मॉल डी आणि डिवायडेड बाय कॅपिटल डी. ही तुमचं काय झालं, लॅटरल स्ट्रेन झाला. आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन तुम्हाला माहिती आहे. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन कसं आहे, ही लेंथ स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल, स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल, आणि हे लॅटरल स्ट्रेन आहे. आणि ह्या दोघांचा जो रेशो येणार तो तुमचा काय असणार आहे, पॉयसन्स रेशो. ह्या पॉयसन्स रेशोचा तुम्हाला आता
कसा यूज करायचा आहे ते सांगतो नंतर. मग आधी काय करूया, हे लिहून घेऊया, मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. लिहा. विदिन इलास्टिक लिमिट पॉइसन्स रेशियो, विदिन इलास्टिक लिमिट, within elastic limit the ratio of lateral strain to linear strain to linear strain is called Poisson's ratio. ही डायग्राम पढ़ो. ही डायग्राम काढून झाली की सर. ह्याच्यामध्ये जो चेंज झाला त्याला स्मॉल डी असं म्हटलंय या डायमीटरमध्ये, आणि इथं कॅपिटल डी आहे. तुमच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा डायमीटरमध्ये जो चेंज झाला आहे त्याला स्मॉल डी असं म्हणतात. लिहिलं झाली. लेट कॅपिटल एल बी ओरिजिनल लेंथ. लेट कॅपिटल एल बी ओरिजिनल लेंथ. Small l b change in length. Capital D b original diameter. Capital D b original diameter and small d be change in diameter. म्हणल्या लिनियर स्ट्रेन म्हणजे लिनियर स्ट्रेन इज अ ratio of change in a dimension to original dimension in a direction of applied force. In a direction of applied force. म्हणजे कसा तुमचा फोर्स कसा आहे, लेंथ वाईज आहे चेंज. मग आपण कसं करणार आहे, लेंथ वाईज जो काही चेंज होणार आहे तुमचा बॉडीमध्ये तो आपण कन्सिडर केला इथं. अलॉंग लेंथ वाईज तुमचा फोर्स ॲक्ट होतोय, मग आपण त्याच्या अराउंड जे काही चेंज होत आहे ते बघतोय. पॉईंट लक्षात आला. लिनियर म्हणजे काय, अलॉंग लेंथ वाईज आहे तुमचा, त्यामुळे आपण लेंथमध्ये चेंज करणार आहोत. म्हणजे इन अ डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणतो आपण. नंतर लॅटरल स्ट्रेन. Lateral strain is a ratio of change in a dimension to original dimension in a direction
in a direction perpendicular to applied force. म्हणजे कुठला? हा बघतो फोर्स असा आहे ना आपला. मग आता हे परपेंडिक्युलर कसं आहे? असं आहे. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमध्ये किती चेंज झाला आहे? तो स्मॉल डी एवढा चेंज झाला आहे डायमीटरमध्ये. मग त्या स्ट्रेनला म्हणतात लॅटरल स्ट्रेन. देअरफॉर लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू दिस वन and longitudinal strain is equal to this one. longitudinal, linear, tensile सेमच आहे. याच्या आधी मी सांगितलं त्याचं 3 वेळा नामकरण सोहळा झालेला आहे. लिहा मग हे लॅटरल स्ट्रेन इज इक्वल आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. lateral strain is equal to this one, longitudinal strain is equal to this one. लिहिलं lateral strain. Therefore Poisson's ratio is equal to lateral strain divided by longitudinal strain, किंवा त्याला आपण linear strain असंही म्हणू शकतो. lateral strain divided by longitudinal strain. मग आता व्हॅल्यू टाकूया तिथं काय काय होते बघू. लॅटरल स्ट्रेन किती आहे? स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन किती आहे? स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल. सो इट बिकम्स द स्मॉल डी इंटू कॅपिटल एल डिवायडेड बाय कॅपिटल डी इंटू स्मॉल एल. हा काय झाला? पॉइसन्स रेशिओ. आता हा पॉइसन्स रेशिओवर ना 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारतात किंवा याच्यावर एक्झाम्पल्स पण आहेत. 2 मार्क्स क्वेश्चन और एक्झाम्पल आहेत. आता मोस्टली कसे असतात की तुमच्या ज्या पॉइसन्स रेशिओवर व्हॅल्यू असतात ना त्या 0.25 to 0.35 पर्यंत व्हेरी होतात. तुमचं कुठलंही मटेरियल घेतला ना तर त्याची पॉइसन्स रेशिओची व्हॅल्यू 0.25 to 0.35 मध्ये व्हेरी होत असते. जर आपण असं कन्सिडर केलं की त्याचं डायमेन्शन चेंज होत नाही, लॅटरल स्ट्रेन त्याच्यामध्ये काही इन्क्लूड होत नाही, तर अशा वेळी पॉइसन्स रेशिओची व्हॅल्यू तुमची 0.5 पर्यंत जाते, 0.50 पर्यंत. अदरवाईज प्रॅक्टिकली कसं आहे की 0.25 to 0.35 व्हेरी होत असते पॉइसन्स रेशिओची व्हॅल्यू. ठीक आहे. हां, आता ह्याच्यावर तुम्हाला एक तर 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा एक टोटल एक्झाम्पल किंवा न्यूमरिकल आहे. ठीक आहे. हे झालं. ठीक आहे. पॉइसन्स रेशिओ वगैरे आतापर्यंत आपण मटेरियलमधले स्ट्रेस बघितला, स्ट्रेन बघितला, प्रत्येकाचे युनिट्स बघितले, त्याचे प्रत्येकाचे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी चेक केले आता प्रत्येक स्ट्रेस आणि स्ट्रेनसाठी. मग आता उरला प्रश्न याचं बिहेवियर कसं आहे. ठीक आहे. आपण सांगितलं की हे असं असं असतं. आपण आता पण जे काय बघितलं होतं कसं विदिन इलॅस्टिक लिमिट बघितलं होतं. म्हणजे तुमची बॉडी ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन करू शकते. अशा वेळचं आपण आत्तापर्यंत बिहेवियर बघितलं होतं. पण जर असं केलं तर की आपण स्ट्रेसला किंवा जो आपण डिफॉर्मेशन फोर्स आहे त्या डिफॉर्मेशन फोर्सला आपण असं लिमिट नाही ठेवलं, आपण त्यानंतर देखील वाढवत नेलं आहे त्या ठिकाणी त्याचं. मग अशा ठिकाणी तुमचा सिलेबस किंवा तुमचा जो हे आहे मटेरियल आहे तर मटेरियलचा ॲक्च्युली स्टडी करायचं आपल्याला. की आपण असं करूया की स्ट्रेसला 0पासून तुमचा डिफॉर्मेशन फोर्सनं 0पासून स्टार्ट करूया आणि तो कुठपर्यंत न्यायचा जो पण मटेरियल ब्रेक होत नाही तोपर्यंत. असं कन्सिडर करूया. मग या पूर्ण फोर्सच्या रिजनमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे? मटेरियलचं बिहेवियर कसं आहे, मटेरियल कसा बिहेवियर देतो ना ते बघायचं आहे. मग ते बिहेवियर करण्यासाठी कसं करतात की स्ट्रेस आणि स्ट्रेनचा कर्व काढतात. स्ट्रेस स्ट्रेन कर्व काढतात. मग ते आपल्याला बघायचं आहे की इन जनरल मटेरियल तुमचा अप टू ब्रेकिंग पॉईंट जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत त्याचा बिहेवियर कसं असतं हे आपल्याला बघायचं असतं. मग काय करतात लोक की एक डायग्राम काढतात स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्वची. कसं काढतात? तर वाय ॲक्सिसला तुमचा स्ट्रेस पाहिजे आणि एक्स ॲक्सिसला स्ट्रेन.
ठीक आहे. आपल्याला विदिन इलॅस्टिक लिमिट माहिती आहे, सॉरी हुक्स लॉ माहिती आहे की हुक्स लॉ काय सांगतो तुमचा, स्ट्रेट लाईन काढायला जाते तर काय वेगळं होतं बाबा. स्ट्रेट लाईन घेतली, त्यानंतर कसं होतं तुमचा कर्व थोडासा असा बेंड होतो. तुमचा कर्व ना थोडासा बेंड होतो आणि नंतर तुमच्या ऑब्जेक्टचं बिहेवियर असं असतं. डायग्राम काढताना एवढं लक्षात ठेवायचं की स्ट्रेट नंतर थोडीशी कर्व बेंड करायचा आणि ह्या पॉईंटपर्यंत आणि इथंच छोटासा खाली एक अजून एक पॉईंट घ्यायचा आणि काय करायचं की या स्मॉल रेंजमध्ये ना तुम्हाला असं हे व्हेरिएशन दाखवायचं. हे छोटंसं दाखवायचं, याला आणि कुठं वरती न्यायचं नाही. या पीकला लय वरती न्यायचं नाही वाय ॲक्सिसवर, फक्त एक स्मॉल रेंजमध्ये असं व्हेरिएशन दाखवायचं आहे तुम्हाला डायग्राममध्ये. हा तुमचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुमचे मोस्टली 3 रिजन्स येतात. मोस्टली 3 रिजन्स येतात आणि 4 पॉईंट येतात तुमचे. 3 रिजन आणि 4 पॉईंट्स असतात. पहिला पॉईंट कुठं काढायचा, जोपर्यंत हे आहे ना स्ट्रेट लाईन तोपर्यंत एक पॉईंट घ्यायचा, त्याला आपण ए नाव देऊया. कसं आहे, जो पण स्ट्रेट लाईन आहे तोपर्यंत एक पॉईंट ए एवढं. नंतर इथून ह्या ए पॉईंटपासून थोडासा कर्व झाला ना, त्या कर्वला जिथं कर्व संपतो त्याला बी पॉईंट म्हणायचं. त्यानंतर अजून एक इथं सी पॉईंट घ्यायचा छोटासा आणि लास्टला इथं डी पॉईंट. या डायग्राममध्ये काय झालं, पहिल्यांदा एक स्ट्रेट लाईन काढली, त्यानंतर छोटासा कर्व दाखवला आणि तिथून मग एक अजून एक थोडंसं या अशा स्ट्रेनशी पॅरलल अशी एक छोटीशी लाईन काढली आपण. आणि मग इथून 4 पॉईंट्स घेतले, कुठले, ए बी सी डी. ए कुठं, जो पण स्ट्रेट लाईन आहे तोपर्यंत. बी पॉईंट कुठं आहे, छोटासा जो कर्व काढला ए नंतर आपण तिथं बी पॉईंट. बीच्या थोडंसं पुढं सी घ्यायचा, तो किती डिस्टन्सवर घ्या काही अडचण नाही आहे. आणि लास्टला जिथं लाईन संपते तिथं डी येतो तुमचा. नंतर सी पासून ना एक खाली अशी लाईन घ्यायची आपल्याला, जी इथं हे होईल ती. या वाय ॲक्सिसपर्यंत तुम्हाला इथनं एक सी पासून एक लाईन घ्यायची. हां, आता डायग्राम कसं सांगायचं आपल्याला की आपण बॉडीचं डायमेन्शन कुठून 0 पासून चेंज करत चाललो आहे असं म्हणतो आपण. काय म्हणतोय की ओरिजिनल आहे तेवढी होती, नंतर आपण हळूहळू स्ट्रेच करतो. मग म्हणून काय करायचं, आपण ॲरो दाखवायचे. कसे, इथून जाणारे, एक असे जाते, मग असं, मग असं. हे ॲरो काय सांगतात की तुमचं अशी मोशन होते. आणि अजून एक इथे ॲरो काढायचे जे 2 आहेत. डायग्रामचा एवढा पार्ट तर लक्षात आला. आता यांची नावं आली, एवढं सफिशियंट आहे तुमचं डायग्राममध्ये. आता फक्त यांची नावं द्यायची. कुठलं, हे ए जे आहे, एला म्हणतात प्रपोर्शनॅलिटी लिमिट किंवा प्रपोर्शनल लिमिट म्हणतात, प्रपोर्शनल लिमिट. हा जो पॉईंट आहे त्याला म्हणतात इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिट किंवा त्याला यील्ड पॉईंट असंही म्हणतात. आणि डीला म्हणतात ब्रेकिंग पॉईंट किंवा फ्रॅक्चर पॉईंट असंही म्हणतात. ही नावं कोणाकोणाला, फक्त ए बी आणि डीला. एला काय प्रोपोर्शनल लिमिट आहे, बीला काय इलॅस्टिक लिमिट, त्यालाच म्हणतात यील्ड पॉईंट, आणि डीला फ्रॅक्चर पॉईंट म्हणतात. आता प्रश्न आला यांचा. सो याला म्हणतात परमनंट सेट. परमनंट सेट काय म्हणतात, परमनंट स्टेट. आणि इथे एक आहे इलॅस्टिक बिहेवियर. इलॅस्टिक बिहेवियर आहे आणि हे आहे हे प्लास्टिक बिहेवियर आहे.
ही तुमची टोटल डायग्राम आहे. ही डायग्राम 2 मार्क्सला विचारतात. जर 3 मार्क्सला विचारलं तर या डायग्रामचं डिस्क्रिप्शन पण आहे एक. काय करा, आधी डायग्राम काढून घ्या, मग आपण पुढचं जाऊ. ह्याला नाव द्यायचं राहिला UI. पहिल्यांदा A, मग छोटा कर्व घ्यायचा B, आणि पुढं मग लिनियर कशी काढायची. हे पिक काढताना जरा सांभाळून ना, लय वरती जाऊ नका वा ॲक्सेसवर. छोटासाच पिक घ्यायचा आणि पुढे ओढायचा. हा तुमचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे. B पॉईंटला इलास्टिक लिमिट म्हटलं आहे मी. झाली काढून, ठीक आहे. सो हे डायग्राम काढले, ठीक आहे. हे नक्की डायग्राम कशाचे सांगतो. काय केलं यांनी की एका मटेरियलला स्टडीसाठी घेतलं आहे. व्हॉट दे हॅव डन की दे हॅव टेकन वन मटेरियल फॉर द स्टडी, आणि काय केलं की त्याच्यावर स्ट्रेचिंग किंवा वेट अप्लाय करायला सुरुवात केली. मग ती वेट कुठून सुरू झालं, इथून. मग आता इथून काय झालं, तुमचं मटेरियलची स्टडी करायचा सुरू झाला. मग ह्याच्यावर वेट वाढवत गेले. मग ते वेट वाढवत गेल्यानंतर पॉईंट C पर्यंत त्याचं वेट वाढवत नेलं, आणि ट्रायलसाठी काय केलं की वेट काढून घेतलं. वेट काढून घ्यायला सुरुवात केली. मग त्यावेळी तुमचा जो ऑब्जेक्टनं पाथ आहे तो कसा घेतला आहे, CE असा घेतला आहे. जर समजा आपण पॉईंट Cला असताना जर आपण त्याचं हे काढून घेतले, वेट्स काढून घेतले, तर काय होतं की हे डाऊनवर्ड डायरेक्शनला येतं अप टू पॉईंट E. आणि काही जर आपण वेट न काढून घेता तसंच पुढे गेलो तर हे बिहेवियर असं येतं त्याचं D एवढं. मग आपल्याला काय बघायचं आहे की या मटेरियलचं ना एक बिहेवियर चेक करायचं आहे. तुमच्या वेरियस स्ट्रेनसाठी स्ट्रेस किती तयार होतो किंवा त्याचा पॉईंट कसा होतो याचा स्टडी करायचा आहे. मग काय करूया आपण, हे नेक्स्ट लेक्चरला बघूया. याचं बिहेवियर टोटल जे आहे ह्याचं डिस्क्रिप्शन कसं करतात, काय करतात, ह्याचं आपण जरा नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके. मग आज आपण काय काय बघितलं होतं की बल्क मॉड्युलस एक बघितला, नंतर मॉड्युलस ऑफ EGDT बघितलं, त्यांचे युनिट्स, डेफिनेशन्स, डायमेन्शन्स. नंतर पॉयसन्स रेशो. पॉयसन्स रेशो काय, लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन म्हणजे कुठली, जे स्ट्रेन इन परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. आणि लॉन्जिट्युडनल म्हणजे काय, कुठली डायमेन्शन चेंज झाली पाहिजे त्याची की इन अ डायरेक्शन ऑफ फोर्सेस. तो रेशिओ घेतला, मग त्याला आपण सिग्मा असं डिनोट करतो. पॉयसन्स रेशोला कसं डिनोट करतात, सिग्मा. याला सिग्मा म्हणतात आणि याला इटा म्हणतात. हे जे एन खाली ओढतात ना याला म्हणतात इटा. नावं लक्षात असू देत. हे इटा, हे सॉरी हे सिग्मा, हे इटा. ठीक आहे. के आहे, वाय आहे. ओके. मग असं आज करूया. आज आपण थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला उरलेलं कंटिन्यू करूया. नेक्स्ट लेक्चरला स्ट्रेस स्ट्रेन कर्व बघूया आणि ह्याची पोटेन्शियल एनर्जी किती आहे. ठीक आहे.